के कातिल सोहेल शेख नॉन स्ट्राइकर इन पर आरसीसी पेड़ बनाम भादवड़ बी ने टॉस जीता और जैसे ही टॉस जीता उन्होंने देखा कि आसानी के साथ चेसिंग हो रही है। जो पिछला मुकाबला था टेम्ब्यूली ने आसानी के साथ रजत मुंडे मिस्टर कंसिस्टेंट की टीम को हराया था चेसिंग करते समय, तो उन्होंने फैसला किया क्यों ना हम भी पहले गेंदबाजी करें, अपोजिशंस को कम से कम रनों में रोके। लेकिन वहीं दूसरी तरफ आरसीसी पेट अंपायर का इशारा आ चुका है, घरेलू टीम है, घरेलू दर्शकों का सपोर्ट है, उनको वो कॉन्फिडेंस उनका बढ़ चुका है क्योंकि घर के मैदान पर। हेलो और बॉबी जी का मैं शुक्रगुजार हूँ जिन्होंने हमारा मोबाइल दिया। बॉबी जी सत्कार बॉबी कोहली आमचे पेट संघाचे बिग सपोर्टर आहेत, नेहमीच त्यांचा सहकार्य सपोर्ट राहिलेला आहे. प्रवीण जी तुगाड़े के जान में जान आ गई अब, क्योंकि इतने नंबर गुम होने वाले थे अभी उनके, लेकिन बॉबी कोहली का शुक्रिया अदा करना चाहिए. हाँ, इनाम देना चाहिए. दो रन कुल मिला के आ चुके हैं 10। मैंने पहले कहा था रनों का भूखा शेर है। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक रन यहाँ पे जरूर मिला और इस डॉट गेंद माफी चाहूंगा। 8-2-10 थोड़ी सी खुशी थी मेरे चेहरे पर। बॉबी का मैं शुक्रगुजार हूं, मेहरबानी हुई आपकी, वरना मुझे आज के रात का खाना हजम नहीं होता। एक रन और इसे एक रन से बढ़ता हुआ टोटल 11 रन। ग्यारह रन स्कोर कार्ड के ऊपर। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 11 रन। सोहेल शेख एक चतुर चालाक और सफल कप्तानों में से एक। अगला मैच भी काफी रोमांचकारी होगा। जुदानी स्पोर्ट्स वामन नौकरी बनाम प्रांजल सौरभ 11 माहौल प्रवीण तांडेल बेतवड़े साहब की टीम। लेकिन पहले ओवर की समाप्ति के बाद भादवड़ बी ने रन दिए हैं 11। बिना कोई नुकसान आरसीसी पेट ने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए हैं 11। तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। पीटीसी के जो फाउंडर है संदीप वास्कर, अगर इस मैच को इस ग्राउंड पर देख रहे हैं, ग्राउंड से देख रहे हैं, तो मैं उनसे निवेदन करना चाहूँगा कि कृपया आप इस मंच पे आके इस मैच का मजा लें, हमारे अच्छे खासे दोस्त। तो मैच की तरफ हम चलेंगे जहाँ पर बंटी जोशी और सोहेल शेख प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी है। आरसीसी पेट एक नामचीन टीम मानी जाती है, बड़े हाफ में खेलने की आदत है इनको और बड़े हाफ में खेलने के साथ साथ मैच को जीतने की भी आदत। तुषार जोशी बैकफुट पे जाके बंटी जोशी ने इस गेंद को खेला सीधा डीप एक्स्ट्रा कवर पर। एक ही रन मिलेगा और रन संख्या पहुंचती हुई 12 पर।
बड़े हिट्स लगाने ज़रूरी होंगे क्योंकि इस ग्राउंड के ऊपर 70 रनों का पीछा होते हुए हमने देखा, 71 रनों का पीछा होते हुए हमने देखा। घरेलू टीम जब स्टार ओवर खेल रही थी तो ऐसा लगा था कि 70 प्लस रन चेस होंगे कि नहीं होंगे, लेकिन आखिरी क्षणों में जब 6 में 8 की कुछ ज़रूरत थी वहाँ पे सोहेल ने छक्का लगाया था और वो रन चेस आसानी के साथ हुआ था। और ख़ास तौर से जिस खिलाड़ी का मैंने जिक्र नहीं किया था आकिब, जिन्होंने काफ़ी अच्छी शुरुआत दी थी, सीधे बल्ले से इस गेंद को खेला सोहेल ने, सिंगल जरूर मिला, लेकिन वो सोहेल मैं देखना चाहता हूं जो ऊंचे छक्के लगाता है, लंबे हिट्स लगाते हैं, अट्ठे नहीं बल्कि 10 से लगाते हैं। वो सोहेल का यहां पर रहना जरूरी है आरसीसी पेट के लिए। वहीं दूसरी तरफ जो चल रहा है उसे चलने दीजिए, सिंगल्स अपोजिशंस ले रहे हैं उन्हें लेने दीजिए, डॉट गेंदों के ऊपर फोकस होना चाहिए। ये बॉलर्स की जो रणनीति है भादवड़ बी की, उस रणनीति के तहत अगर ये चलते हैं गेंदबाज तो यकीन मानिए 50-55 के आसपास 60-70 के लिए 24 छक्के आना जरूरी। बंटी जोशी ने इस गेंद को कलाई के सहारे मोड़ा है, आउटसाइड के ऊपर स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मिलेगा डीप स्क्वायर लेग पर। लेकिन पिछले मैच में हमने देखा रनिंग बिटवीन द विकेट किस तरह से मैदान के बीचों बीच 2 हिरन दौड़ रहे थे टिबिवली के, चीते की तरह दौड़ लगाई थी खिलाड़ियों ने, तारीफ काबिल। उनकी जितनी भी तारीफ की जाए रनिंग बिटवीन द विकेट की, उन्होंने जाना कि चांबाली के पास गेंदबाजी का अटैक काफ़ी अच्छा है, उनके खिलाफ हम ज़्यादा बाउंड्रीज ज़्यादा अच्छे हासिल नहीं कर सकते, तो क्यों ना डबल्स को सिंगल्स को डबल्स को थर्ड में कन्वर्ट किया जाए। और उस हिसाब से वो खेले और वहाँ पर आखिरी क्षणों में उन्होंने छक्के लगाए और एक आसान जीत हासिल की। टीम का टोटल इस डॉट गेंद के कारण वहीं पर स्थिर 14 रन। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है भादवड़ बी की तरफ से। आरसीसी पेट ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, डॉट गेंद की समाप्ति हुई। टोटल 14 रन। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हम हमेशा कहते हैं, लेकिन इस कप्तान ने कुछ नहीं किया, खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा 12 आना ठोक दीजिए। हॅलो, चला यानंतर बामणडोंगरी आणि माहुलगाव या 2 संघांमधली लढत आहे. तर तेजेश म्हात्रे इथे आले असतील तर या, त्याचबरोबर मंगेश वैती, कल्पेश. तो हमारे मेहमान नौफिल सैयद जी यहाँ पर तशरीफ लेकर आ रहे हैं, उनका तहे दिल से हम इस्तकबाल करना चाहेंगे स्टार ट्रॉफी ओवे में, ऑर्गेनाइज बाय स्टार क्रिकेट क्लब ओवे। यस बिल्कुल प्रवीण सर। तलोजा की बड़ी हस्ती आदरणीय नौफिल सैयद साहब यहाँ पर तशरीफ ला रहे हैं। नौफिल साहब स्वागत है आपका, इस मंच के ऊपर तशरीफ रखिए। स्टार ओवे टीम ट्रॉफी में आपका फिर से यहाँ पर हम इस्तकबाल करते हैं, स्वागत है आपका नौफिल जी। याचबरोबर आमचे विशाल मडवी
धरण्याचे एक अतिशय चांगले क्रिकेटर विशाल, या आपलं देखील स्वागत आहे. आमचे प्रवीण गरज इथे आलेले आहेत फाफडीच्या पाड्याचे. प्रवीण, या आपण देखील. RCC पेठ संघाचे आमचे बिग सपोर्टर सन्माननीय गणेशदादा जोशी असतील, त्याचबरोबर अनिरुद्ध जोशी असतील अंकल, तसेच विशाल जोशी, विवेक जोशी, सर्वांना विनंती आहे. आमचे सचिन वास्कर असतील, तर संदीप वास्कर असतील, रणजित घरत, नाना कोळी, सगळी मंडळी नक्कीच या सामन्याचा आनंद घेतात. स्टार ट्रॉफीच्या वतीने त्यांचं आम्ही स्वागत करतोय. हाँ, निश्चित रूप से संदीप सर, आपने प्रवीण जी घरत साहब का जिक्र किया, जिनको आईवा कैच के तौर पर इस विभाग में 11,000 रुपए की पहली इनामी राशि मिली थी. और इसी टूर्नामेंट में प्रवीण जी, और बिल्कुल वो काफ़ी जल्लोष भरा था. हाँ, जल्लोष भरा था. और उसी प्रवीण घरत जी से मैं गुजारिश करना चाहूँगा, अगर आप यहाँ पर मैच देख रहे हैं तो कृपया स्टेज पे आए. तो मैच की तरफ हम चलेंगे, जहाँ पर रन संख्या बनी हुई है. RCC पेट 15 पे 3 संकट में आ चुकी है ये टीम. वन साइडेड मैच होने की संभावना मुझे नज़र आ रही है. अगला मुकाबला प्रांजल स्वरूप 11 माहौल प्रवीण तांडेल साहब बेतवड़े, इनकी ये टीम और उनके अगेंस्ट खेलेगी रायगढ़ की सर्वश्रेष्ठ टीम, जो पिछले 2-3 सीजन नंबर 1 पे रही है, जीवदानी स्पोर्ट्स भवन डोंगरी तेजस महात्रे के नेतृत्व में. हालांकि किंजल ट्रॉफी भी आ रही है उनकी दिसंबर में. ऊंचा खेलने की कोशिश, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन एक आसान सा कैच छोड़ा. रन मिलेंगे 2, और इन 2 रनों के साथ टोटल पहुंच चुका है 17 रन. रन. हाँ प्रवीण जी, देखिए यहाँ पर नौफिल सैयद साहब के साथ हमारे पुराने अजीज दोस्त आरिफ बाउद्दीन यहाँ पर आए हैं. आरिफ जी, स्वागत है. आप यहाँ पे देखिए आप, क्योंकि ये पुराने हैं, जब तलोजा की एक धूम होती थी वहाँ पर काफ़ी बड़ा योगदान इनका होता था. आरिफ बाउद्दीन, स्वागत है आपका. हाँ, निश्चित रूप से संदीप सर, पुराना चावल लेकिन स्वाद वही. लेकिन ये गेंद गई एक खूबसूरत शॉट के जरिए बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. जबरदस्त. और इस विभाग में काफ़ी ग्रुप है, लेकिन उसमें से एक ग्रुप हमारा अंडा ग्रुप, जिस ग्रुप की ओर से अंडा ग्रुप के हमारे सभी मेंबर सम्माननीय हमारे भाऊ ठाकुर, रंजीत जी घरत, 16 सरकार, विशाल जोशी, गणेश दादा जोशी और नाना कोली, इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए तकरीबन 10,000 रुपये का डोनेशन पुरस्कृत किया है. तो सभी अंडा ग्रुप का और सभी इन सदस्यों का हम स्वागत करते हैं. हाँ, और सभी से गुजारिश है कि इस मंच के ऊपर आकर तशरीफ रखिए. मैंने तो पहले इन सभी को अनाउंसमेंट किया था. हाँ, और बड़ा योगदान भी उनका है. संदीप पाटिल, अगर किसी ने टूर्नामेंट्स के लिए योगदान दिया हो तो ज़रूर आप, और हमारी ये दरख्वास्त है उन सभी लोगों से कि आप यहाँ पर आइए इस मंच पर और इस टूर्नामेंट का मज़ा लीजिए. अंडा ग्रुप के जितने भी सदस्य हैं, और ख़ास तौर से भाऊ ठाकुर, जिन्हें मैं अपना गॉड फादर मानता हूँ इस विभाग का, जिन्होंने पहली बार अभिमन्यु का क्रिकेट क्लब पेट की प्रतियोगिता में मुझे मौका दिया था बहुत साल पहले. तो गॉड फादर को हमें भूलना नहीं चाहिए. तो गॉड फादर प्लीज कम ऑन स्टेज. टीम का टोटल 22 रन. हमारे बीच नहीं है महानायिका बॉलीवुड की श्रीदेवी. टीम का टोटल 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 22 रन. औसत काफी कम है, लेकिन
जब तक क्रीज पे मौजूद है तनवीर और साकिब शेख, इन दोनों के बीच अगर साझेदारी होती है संदीप पाटिल सर, तो यकीन मानिए रन बनेंगे 50 से ज़्यादा रन, क्योंकि आरसीसी पेट का बॉलिंग अटैक काफ़ी अच्छा है। 50-55 भी रन बनते हैं ना पहले 5 ओवर में तो मज़ा आएगा। ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, कैच को छोड़ा, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 30। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, भादवड़ बी की तरफ से क्रिश आ चुकी है। क्रिश क्रिश और ये सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 24। नहीं रे भाई, आप तो हमारे दोस्त हैं। राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन, क्या ये ऊंचा है, क्या ये लंबा है, और जिसकी जरूरत थी वो छक्का लेकर आए हैं आरसीसी पेट के बल्लेबाज तनवीर। याचबरोबर आमचे मुकेश ठाकूर, उर्बीचे एक स्टार. तर मुकेश, या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि आत्ताच नक्कीच इथे आमचे इब्राहिम शेख साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. आमचे रमजान शेख साहेब इथे उपस्थित आहेत. तर नक्कीच प्रवीण जी, जो अभी अभी अंडा ग्रुप के बारे में हमने बात छेड़ी थी, तो वो यहाँ पर आने वाले थे लेकिन अभी नहीं आएंगे क्योंकि वो बाहर हैं. खाटू श्याम यानी कि राजस्थान के उधर, और वहां से बॉर्डर पर, वहां से वो मैच देख रहे हैं, उसका आनंद ले रहे हैं. हमारे अंडा ग्रुप के सभी मेंबर, जिसमें भाऊ ठाकुर है, हमारे गणेश दादा जोशी, विशाल जोशी, नाना कोहली और हमारे 16 सरकार रंजीत घरत, ये सभी वहां से एंजॉय कर रहे हैं स्टार ट्रॉफी को. हाँ, निश्चित रूप से स्टार ट्रॉफी हो गई. तो हमारे भी शुभकामनाएं उनको बिल्कुल हैप्पी जर्नी. टीम अंडा ग्रुप बीमर के लिए ये तीसरे अंपायर की मांग की जा रही है बैटिंग टीम द्वारा. हाँ, निश्चित रूप से आरसीसी पेट टीम की खेल रही है. इट्स अ फेयर. तो चलिए, ये फेयर डिलीवरी है. टीम का टोटल 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. ओवर नंबर चल रहा है चौथा. तनवीर ने एक बिग सिक्सर लगाया था, उसके बाद एक डॉट गेंद आई. संदीप पाटिल सर, सुबह जब मुरबी के एक खिलाड़ी ने रनआउट किया था तो मुझे उस हनुमान जयंती के रनआउट का याद आया. एक टूर्नामेंट रजनी क्रिकेट था, मैं कमेंट्री कर रहा था उसारली या विजुम में, वो मुझे याद नहीं, लेकिन हनुमान जयंती के अवसर पर मुकेश ओंकार पाटिल को बाइक मिली थी, लेकिन उस बाइक की असली वजह थे मुकेश ठाकुर, जिन्होंने बाउंड्री से थ्रो करके आकाश तारेकर को रनआउट किया था और उस मैच को जीता था मुरबी टीम ने उस रनआउट के कारण. आज भी मुझे वो किस्सा याद है. बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ज़माने में एक बेहतरीन ऑलराउंडर मुकेश ठाकुर भी इस मैच का मजा ले रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. लेकिन फिलहाल टीम का टोटल आ चुका है 32. हेलो. तो अंडा ग्रुप के साथ और उनके अजीज दोस्त हमारे भाऊ ठाकुर और विशाल जोशी, गणेश जोशी, नाना कोहली, रंजीत घरत, इनके अजीज दोस्त बेलपाड़ा के माजी सरपंच, माजी उप सरपंच और आने वाले भावी नगर सेवक, जिनकी ओर देखा जाता है सोमनाथ म्हात्रे, वो भी उनके साथ है, वो भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं. तो सोमनाथ दादा, आपका भी स्वागत है. आपको भी हैप्पी जर्नी हमारे पूरे स्टार टीम की ओर से, सभी अंडा ग्रुप को. निश्चित रूप से हम आरसीसी पेट के सपोर्टर्स को तो हैप्पी जर्नी कह रहे हैं, लेकिन आरसीसी पेट की क्रिकेट की हैप्पी जर्नी के लिए आखिरी ओवर में उन्हें मारधाड़ मचानी होगी, वरना उनकी जर्नी तो हैप्पी होगी लेकिन इनकी जर्नी इस टूर्नामेंट में दुखद भरी ना हो अगर ये आक्रमण नहीं करेंगे तो. टीम का टोटल 32. 8 की औसत से ये रन आ चुके हैं. आखिरी ओवर है. स्ट्राइकर एंड पर तनवीर, जिन्होंने एक छक्का दागा है. क्षमता है इनमें, काबिलियत है,
उस काबिलियत को मैदान पे लेकर आना जरूरी, बड़े स्ट्रोक के सहारे। बैकफुट में जाके इस गेंद को खेला, टेक्निकल करेक्ट, शॉर्ट पॉइंट के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। ये तनवीर नहीं तारणहार है आरसीसी पेट के, ठोक दीजिए। आदिल पटेल ने, देखिए हर टीम को फ्रेंचाइजी मिल रही है, लेकिन ये ऊंचाई ज्यादा, लंबाई कम है। एक आसान सा कैच वाइडिश लॉग ऑन के ऊपर, लेकिन ये क्या हुआ, ये क्या हुआ जब बेवफाई पर एक आशिक अपने माशुका से पूछता है, वाई दिस कोलावरी, आपने मेरा इतना विश्वासघात क्यों किया। वैसा ही बॉलर का विश्वासघात किया इस फील्डर ने। फील्डर और बॉलर का आपसी तालमेल होना जरूरी है फील्डिंग टीम के लिए और बैटिंग टीम के लिए। दो बल्लेबाजों के बीच आपसी तालमेल होने का जरूरी है, वरना खतरा होता है रनआउट का, खतरा होता है कैच छोड़ने का। और मुझे जो खतरा था उसे टाल दिया बॉबी कोहली ने। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 38 रन। किस तरह से बॉलिंग होगी अरबाज शेख की, क्योंकि यहां पर एक अच्छे बॉलर्स की अब जरूरत आन पड़ी है आरसीसी पेट को। 5 ओवर के मैच में घरेलू क्राउड के सामने जो आरसीसी पेट से हम उम्मीद कर रहे थे, 70 का आंकड़ा जिस तरह स्टार ओवर ने चेस किया सुबह के मुकाबले में, घरेलू टीम थी आरसीसी पेट भी, घरेलू टीम है, मुरवी भी घरेलू टीम थी, लेकिन इसमें अब तक सफल महज एक ही टीम मुझे नजर आई सुबह से, वो थी स्टार ओवे। लेकिन अभी भी बिगड़ा नहीं है, रन यहां पर है बोर्ड पर देखिए 20 हो या 25 हो। मुझे आज भी याद है रायगढ़ की सुप्रीमो में मैं कमेंट्री कर रहा था हल्के गेंद के ऊपर, एक बड़ी नामचीन टीम जिसमें 11 के 11 हिटर थे, स्थानीय टीम ने उन्हें 36 गेंदों में 26 रन बनाने का मौका नहीं दिया था। हॅलो, चला टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन बामन डोंगरे आणि माहुल खोलीवाडा। माहुल, तेजस मात्रे एक दिमाग के जादूगर कप्तान हमें नजर आएंगे और प्रांजल स्वरूप 11 माहौल जिसे फ्रेंचाइज किया बेतवड़े के हमारे प्रवीण तांडेल साहब ने। तो निकेश मात्रे के लिए भी शुभकामनाएं देते हैं पीपीएल में जिनका अब मुकाबला है, वल्लभ टीम की ओर से वो खेल रहे हैं। हाँ, निश्चित रूप से पनवेल प्रीमियर लीग भी काफी जोरों शोरों से शुरू है। कल सूरज पाटिल ने वन मैन आर्मी की तरफ पहला मैच जीता था। टीम का टोटल 40 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की अभी भी गेंदें बची है एक, क्या बड़ा हिट लेकर आएंगे बाएं हाथ के बल्लेबाज सिद्धेश। ये पूरी तरह से आउटसाइड ऑफ स्टंप शफल हुए थे, ब्लाइंडेड स्ट्रोक लगाने की कोशिश की थी, गेंद पे इन्होंने नजरें नहीं जमाई थी। गेंद पे नजरें जमाना जरूरी है, लेकिन टोटल हुआ है आरसीसी पेट का एक बड़े मुकाबले में 41 जीत के लिए 30 गेंदे 42 रनों की जरूरत है भादवड़ बी को। लेकिन ये रन किस तरह से पूरे होते हैं इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी महाराष्ट्र की एक मशहूर आवाज, मराठी की मीठी वाणी, विनोद पाटिल भोपाल। तो नौफिल पटेल के सुपुत यहाँ पर आए हैं बुरान। तर बघा इथे एक नियम आहे, सर्व संघांना तो नियम मान्य करायचा आहे। तर तोसिफ पटेल आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे, भादवड संघ नक्कीच ड्रेस कोड हा परिपूर्ण असायला हवाय, त्यामुळे कुठेतरी एकाची ट्रॅक वेगळ्या स्वरूपामध्ये आढळले, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी आहे। कारण आम्ही पहिल्या दिवसापासून हे नियम लावलेले आहेत, त्याची नोंद आपण घ्या। तर नौफिल सय्यद साहेबांचा आपण सन्मान घेतोय। हे आमचे तलोजाचे सन्माननीय उद्योजक, राजकीय क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे नौफिल सय्यद यांचं। तर नक्कीच त्यांचा सन्मान आणि स्टार ट्रॉफीमध्ये नौफिल सय्यद साहेब तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार स्टार ट्रॉफीच्या वतीने।
आणि इथे तौसिफ पटेल आमचे या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आरिफ बाउद्दीन आप भी आइए। अरे बाउद्दीन इनका भी सम्मान हम करेंगे। तलोजा की नाइट जब भी होती है तब अच्छा योगदान उनका भी रहता है। तो अरे बाउद्दीन इनका सम्मान। यस थँक यू। तर चला टॉससाठी मी मगाशीच अनाउन्समेंट केली आहे दोन्ही टीम कॅप्टनला की आपण लगेच या बामणडोंगरी आणि माहुल चला टॉससाठी आपण यायचं आहे। 4:15 वाजलेत, 4:17 झालेले आहेत। माहुल गाव कॅप्टन जो कॅप्टन जर दोन्ही कॅप्टन आले नाही तर मात्र एका ओव्हरची पेनल्टी दिली जाईल। डायरेक्ट 4 ओव्हरचा सामना असेल याची नोंद घ्या आपण। चला बॅट्समन येऊ द्या लवकर। थँक्यू व्हेरी मच प्रवीण सर। माहुलचे संघनायक आलेले आहेत या आपण। तर बामणडोंगरी संघाचे संघनायक तेजस म्हात्रे या आपण टॉससाठी, कारण प्रतिस्पर्धी संघ जो आपला आहे त्याचे संघनायक आलेले आहेत। माहुल संघ आज प्रांजल स्वरूप 11 माहुल या नावाने खेळणार आहे। याचे पुरस्कार देत प्रवीण दांडेल बेतवडे मॅच बघतायत आणि या स्पर्धेला शुभेच्छा त्यांच्या आलेल्या आहेत। त्यांना आपण शुभेच्छा देऊया। पुरस्कार ते सहजासहजी मिळत नाही। चांगली कामगिरी तो संघ करतो, आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतो, त्या संघाला आपसूक पुरस्कार ते पॅकर्स प्राप्त होत असतात। आणि आजच्या पोलमध्ये आपण सगळे संघ हे तुल्यबळ पाहिलेले आहेत। आजच्या दिवसामध्ये आपण 71 धावसंख्या सगळ्यात मोठी पाहिली होती, त्यानंतर 70, 67, पण मागच्या मॅचमध्ये 53 आणि आता त्याहीपेक्षा कमी। म्हणजे दुपारच्या 17 नंतर जसं आपण संध्याकाळच्या दिशेने चाललो आहे तर धावांची गती मंदावलेली आहे। RCC पेठ या संघाने केवळ 41 धावा केलेल्या आहेत। रातो के कातिल म्हणून या संघाची नेहमीच ओळख राहिलेली आहे। एक आदर्श संघ म्हणून रायगड जिल्ह्यातला हा संघ नेहमीच अनेक मैदानं गाजवत आला आहे, पण त्याच्यासमोर तितकाच तुल्यबळ संघ करिश म्हात्रेचा संघ, अमोलचा संघ आपण पाहतायत, ज्यांनी गोलंदाजी या मैदानावरती दाखवली। ज्या खेळपट्टीवरती फलंदाजी करणं फलंदाजांसाठी फार सोपं काम होतं, त्याच खेळपट्टीवरती आजच्या दिवसातील कमी धावसंख्या आपण बघतोय मागच्या 4 मॅचच्या कंपॅरिझनमध्ये 42 धावा। ऑन साईडला खेळायचं होता, व्यवस्थित नाही आला बॅटवर। डॉट बॉलने सुरुवात, बॉलिंग मार्कवर आपण बघतोय बंटीला। बॅटिंगमध्ये निराशा जरूर झाली, पण पेठ संघ गोलंदाजी आहे, त्यांचं बलस्थान आहे, ही त्यांची ताकद आहे। पण 42 धावा बादवडच्या अगेन्स्ट रोखणं इतकं सोपं काम नाही आहे। पण बघूया 8.20 उडवलाय ओव्हर द बॉलर हेड, झेलची शक्यता कठीण आहे, पण टिपलाय फलंदाज बाद। सिल्वर डक वरती बाद होतोय करिश म्हात्रे। हा पहिला जबरदस्त धक्का टीम बादवडला। चला लवकर बॅट्समन येऊ द्या, फिल्डिंग लगेच लावा, वेळ जास्त घेऊ नका प्लीज। यानंतर 2 मॅच कव्हर करायचे आहेत। सूर्य हळूहळू अस्ताला निघालेला आहे। तर न्यू बॅटर मैदानावरती बाळा तरे, करिशच्या जागेवरती फार मोठी जबाबदारी बाळाच्या खांद्यावरती। बघूया बाळा ही जबाबदारी कशी स्वीकारतोय। क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं सोपं असतं, पण जबाबदारी स्वीकारणं फार महत्त्वाचं। आणि या क्षणाला या मैदानावरती बघूया बाळा तरे आपला अनुभव कशा पद्धतीने पणाला लावतोय। चला आमचे तेजस म्हात्रे यायचं आपण, कारण मगाशी देखील त्यांना आम्ही
अनाउन्समेंट केली होती. बॉलिंग मार्क होता यार बंटी बाळासाठी पुढचा चेंडू पायातला चेंडू ऑन साईडला वळवलाय मनगडच्या साह्याने डायरेक्टचा प्रयत्न झाला होता. फार वेगाने धाव पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गरज आहे एक एक धाव रोखावी लागेल कारण 41 धावा धावफलकावरती आहेत. 8.40 धावांची आवश्यकता आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे, फार मोठा रिक्वायर्ड रेट नाही आहे. त्यामुळे भादवड संघाचा जरी प्रमुख फलंदाज बाद झाला तरी भादवडकडे फलंदाजीचे अनेक ऑप्शन आहेत, पण त्यासाठी एक चांगली पार्टनरशिप देखील फार महत्त्वाची आहे. हा वेगवान चेंडू ऑन साईडला आल्यानंतर ग्राउंड पहिली धाव वेगाने घेतली. दुसरी धाव होईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झाले तिथे. चांगला थ्रो येतोय. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 2 धावा. आजच्या दिवसातील एक जबरदस्त ही मॅच आपण बघताय. सामना क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजे 6वा सामना आहे. गोलंदाज तयार बंटी. हो यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. इनफिल्डमध्ये पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपण बघतायत. एक वाईडिश लॉंग ऑनला एक डीप कव्हरला अशी व्यूहरचना बंटीच्या या षटकामध्ये आपण बघतोय. बॅटिंगमध्ये बंटीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या संघाचा एक जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून बंटी जोशी सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय. आज कुठेतरी थोडीशी निराशा झाली आहे. हो सन्मान दिलाय. हीच तर चांगल्या फलंदाजाची ओळख असते. खराब चेंडूवरती समाज. यस विनोद आपण टॉस करून घेतो इथे. मी अजय पवार यांना विनंती करेन. पवनजा गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि नेहमीच ओवा म्हटलं तर अजय पवार यांचं अतूट नातं आणि एक सुंदर स्पर्धा देखील त्यांची आपण नेहमीच पाहत असतो. अजय पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर टॉस जिंकलाय तेजसने. तेजस जास्त बोलणार नाहीये. निर्णय काय असेल? फील्डिंग घेऊ. तेजस स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्टार ट्रॉफी आहे, बहुचर्चित स्पर्धे. जशी तुमची स्पर्धा तशीच त्याच पद्धतीची स्पर्धा आपण पाहतोय. काय सांगशील? नक्की स्पर्धा खूप चांगली आहे. दरवेळी असतं कार असते सिरीजला. प्रत्येक वेळी काय ना काय वेगवेगळं घेऊन येतो जाहीरभाई. आणि तुमचा सगळ्या कारगरमध्ये जेवढे कारगर पेठ ओवा मुरबी हे लोक त्यांना सपोर्ट खूप करतात. निकूचा असतो सपोर्ट. मेन म्हणजे गावकी पूर्ण असते आणि ग्राउंड एवढा भारी आहे की अख्ख्या आपल्या रायगडमध्ये विचार केला तर हाच एक ग्राउंड असा राहिला की तो पूर्ण गोल आहे आणि पूर्ण साफसुथरं आहे. कुठे वर खाली नाही. आउटफील्ड पण चांगली आहे. आउटफील्ड फास्ट आहे वगैरे खूप चांगलं आणि मजा येते खेळायला खूप. यस धन्यवाद तेजस. अतिशय चांगल्या पद्धतीचं वक्तव्य तेजस यांनी या स्पर्धेबद्दल सांगितलं. आभार आहे. तेजस मात्रे यांनी खूप सुंदर प्रतिक्रिया दिली. नेहमीप्रमाणे नेहमीच व्यवस्थितपणे समालोचकांशी बोलत जातात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतात आणि एक यशस्वी संघनायक म्हणून ओळख राहिलेली आहे. जीवदानी बामण. विनोद पाटील सर तुम्हाला देखील बामणडोंगरी संघाकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ते शुभेच्छा अशासाठी की आत्ताच नव्याने कल्याण डोंबिवली समालोचक असोसिएशन स्थापन झाली आणि त्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष हा पद विनोद पाटील भोपर यांना प्राप्त झाला. त्याबद्दल संपूर्ण रायगड वासियांच्या वतीने आणि जीवदानी बामणडोंगरी संघाच्या वतीने तेजस म्हात्रेने आवर्जून तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. नाही नक्कीच तेजस सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता मात्र प्रत्यक्षात भेटून त्यांनी संपूर्ण टीमच्या वतीने शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. भरपूर वर्षापासून चर्चा सुरू होती की संघटना बनायला हवी. भिवंडी तालुक्यातही कॉमेंटेटरची संघटना आहे. उरण पनवेल त्याचबरोबर आपली रायगडची देखील एक संघटना आहे ज्या संघटनेमध्ये मागील 5 वर्ष मी कोर कमिटी मेंबर म्हणून या संघटनेशी जोडला गेलेलो आहे आणि भरपूर वर्ष ही चर्चा सुरू होती आणि फायनली यंदाच्या हंगामाच्या आधी सुरुवात होण्याआधी सगळ्यांनी ती मिटिंग घेतली आणि त्यानंतर तो निर्णय घेतला. भरपूर जणांनी अनेक प्रश्न विचारले गेले की अध्यक्ष उपाध्यक्ष असं तुम्हाला कोणी बनवलं. तर आम्ही सांगितलं की आमचे जे 25-30 कॉमेंटेटर आहेत त्यांनी वारंवार या मिटिंग घेतल्या. त्यातून सगळ्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. कोणीही काय असं मागून वगैरे कुठलं पद घेत नसतो. हे सगळ्यांच्या एकमताने झालेलं आहे. तर शुभेच्छा स्वीकारतो आणि घेऊन चालतो मैदानाच्या दिशेने. जिथे आपण पाहतो न्यू बॅटर
तुषार जोशी आलेले आहेत 3 वरती 2 गडी बाद झालेले आहे. आणि बघा कशी फाईट सुरू आहे, लो स्कोरिंग मॅच आहे, पण इथून RCC पेठ संघर्ष करायला भाग पाडेल. भादवड संघाला पॉईंटच्या दिशेने एकदा पूर्ण करतायत आणि बऱ्याचदा छोटी धावसंख्या मनामध्ये एक इन्सिक्युरिटी निर्माण करत असते. आणि या मैदानावरती RCC पेठ संघाने जर सुरुवातीचे 2-3 ओव्हर चांगल्या पद्धतीने हाताळले तर नक्कीच या मॅचमध्ये एक रंगत निर्माण होऊ शकते. पण एखाद्या चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे मैदानावरती. जयदुर्गा भादवड संघाला ती पार्टनरशिप झाली तर विजयाच्या दिशेने जाता येईल. पण जर अशाच पद्धतीने विकेट गेले, धावा नाही आल्या, तो दबाव वाढत जाईल. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत शेहबाजला ऑन साईडला टर्न करतात, गॅपमध्ये खेळतात, फिल्डर येतात लॉंग ऑनवरनं फार वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा झाल्यात का? यस, तर याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर सरचिटणीस आदरणीय फुलाजी शेठ ठाकूर मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम फुलाजी शेठ ठाकूर आपलं या व्यासपीठावरती आपण आलात त्याबद्दल. केवळ एक धाव या ठिकाणी शॉट आहे असं पंचांनी सांगितलं की घाई गडबडीत ती बॅट पॉपिंग क्रीजच्या आत ग्राउंडिंग केली गेली. त्या कारणास्तव पंचांनी ते पाहिलं, ते हेरलं आणि त्याने लगेच सांगितलं की 1 धाव शॉट आहे. त्यामुळे 2 धावांची जी मेहनत केली होती ती कुठेतरी वाया गेली. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 5 धावा झाल्यात. शेहबाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघतोय त्या ठिकाणी अमोलला ओव्हर दी विकेट. शेहबाज टू अमोल. समोर खेळतायत लॉंगरला फिल्डर, वाईडिश लॉंगरवरनं अगदी सरळ येत आहेत. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मात्र सफल होतोय. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 7 धावा. फार कमी संघ आहेत जे बॉलिंगसाठी ओळखले जातात. त्यामध्ये RCC पेठ असेल, शिरडोन असेल, जर आपण असे काही संघ वाडेकर असेल आणि भरपूर असे संघ आहेत. आपल्यासमोर आता पुढे जो संघ खेळणार आहे हे दोन्ही संघ आपल्या बॉलिंगसाठी ओळखले जातात. बामणडोंगरी असेल, माऊल संघ असेल, क्वालिटी अटॅक या संघांकडे आहे. बॅटिंग करणं कधी कधी एखाद वेळी टेलेंडर येऊनही षटकार मारून जातो, पण चांगले गोलंदाज असणं संघामध्ये ही फार भाग्याची गोष्ट आहे. बामणडोंगरी संघ मागच्या 2-3 वर्षामध्ये या संघाने रायगड जिल्ह्यामध्ये एक सातत्याने रँकिंगमध्ये हा संघ पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. आणि नेहमीच हा संघ मोठ्या गटामध्येही खेळत असतो. कुठलाही संघ येऊ दे तेजस तयारीतच असतो. फुलटॉस स्विंग केलाय, मिस टायमिंग झालंय, जेची शक्यता आहे. एफर्ट चांगले होते पण नाही आलं यश. चेंडू गेला सीमा पार. धावा मिळतील 4. रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक करूया आपण. बघूया हाईट कुठे होती या बॉलची. तर बीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आला. बॅटिंग साईडने अमोलचा रिव्ह्यू आहे, आपण चेक करूया. www.tenniscricket ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. इट्स अ फेअर बॉल. तर थर्ड अंपायरने पाहता क्षणी सांगितलेले विजय बालाजी सरांनी की हा फेअर बॉल आहे. ते स्वतः एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. अनेक नामांकित संघातून त्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे आणि आज पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. तर 2 धावा येत आहे. धावसंख्या धावफलकावरती चौकार आला, माफ करा. यावेळेस मात्र आल्यानंतर ग्राउंड चेंडू मिड विकेटला पहिली धाव पुन्हा एकदा वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी वेळ मिळेल का? थोडंसं बंब झालं होतं. नाही, नकार दिलाय. तयार नव्हते, धाडस करत होते पण तिथे माणूस होतं पण धाडस करता आला नाही. षटक दुसरंही संपलेले. धावा धावफलकावरती बघता आपण एकूण झाल्यात त्या 12. पहिल्या ओव्हरमध्ये 3च आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघतोय 9 आल्या आणि धावांची गती आपण बघतोय. पाणी हवंय तर 12th मॅन घेऊन जा. आत्ताच पाणी घेऊन जा. चला 12th मॅन एक जण जा, कोणीतरी पाणी घेऊन लवकर जा. कारण बघा धावा झाल्यात 12. टार्गेट आहे एकूण 42. 30 धावांची गरज आहे अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड डाच आहे सध्या तरी या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे RCC पेठ संघाने. पण पुढच्या 3 षटकामध्ये बघूया भादवडची रणनीती काय असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे आता उशिराने आलेले आहेत मैदानावरती किंवा ज्यांनी आताच यूट्यूब ऑन केलं आहे www.tenniscricket.in वरती जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही स्पर्धा आपण बघताय स्टार ट्रॉफी. आणि नावाप्रमाणे ही स्पर्धा स्टार आहे
आणि नेहमीच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अनेक स्टार कास्ट येताना आपण बघत असतो. आजही तेच तारे सितारे या मैदानावरती अनेक ग्रामीणच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण रजतला पाहिलं, आज आपण स्टार ओवेमधले काही स्टार खेळाडू पाहिले, त्याचबरोबर पेंदरचे. चला पेठ संघ प्लीज कोऑपरेट. अजून 2 सामने आहेत आणि जो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेल्या बॅटिंग साईडचा पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. एकच रिव्ह्यू आहे तुम्हाला. जर तो सक्सेसफुल झाला तर मग तो तुम्हाला कंटिन्यू मिळेल, अन्यथा तो मिळणार नाही. चला वेळ जास्त घेऊ नका. 2 षटकं 12 धावा धावफलकावरती आणि 18 चेंडू विजयासाठी हव्यात. 30 धावा मैदानावरती. करेश पाणी घेऊन गेले होते, पाण्याबरोबर काहीतरी कान मंत्र दिलेलं आहे. आणि आजच्या ज्या मॅचेस आपण जर पाहिलेल्या आहेत त्या सगळ्या मॅचेस या चेस करणाऱ्या टीमने जिंकलेल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये 71 झाल्या होत्या, स्टार ओवेने लगेचच 72 केल्या, त्यानंतर मुरबीने 67 केल्या, चांभारलेने 68 करून चेस केल्या. बघा काही असू द्या, अजून 2 सामने बाकी आहेत, त्याची नोंद आपण घ्या. आणि ते पण आजच होतील. किती अंधार पडू द्या, मग तुम्हाला अंधारात खेळावं लागलं तरी चालेल. नक्कीच ती मॅच कव्हर करावी लागेल शेवटच्या कारण की उद्या खूप मोठं बर्डन असणार आहे. उद्या तर तारेवरची कसरत असणार आहे. आजची मॅच उद्यावरती ढकलणं म्हणजे खूप मोठा रिस्क असणार आहे. त्यामुळे आजच्या मॅचेस आज कव्हर केल्या जातील. त्यामुळे तुमच्यापैकी कुठलाही संघ अखेरची मॅच खेळू शकतो याचाही आपण भान ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारे अंधारामध्ये नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. बॉलिंग मार्कवर जिशानला आणलेलं आहे. स्टार्किंगला बॅटर आपण बघतो त्या ठिकाणी अमोल. लेफ्ट आर्म वरती विकेट. स्लोअर वन उडवलाय समोर गॅप मधून. क्रिकेट मधला सगळ्यात सेफ सुरक्षित फटका चौका. हे चौकार वाचवावे लागतील कारण की आधीच धावफलकावरती धावा फारशा नाही, इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. आणखीन 2-3 मोठे फटके आले तर जयदुर्गा भादवड संघावरचा दबाव पूर्णपणे तिथून कमी होईल. आणि सध्या आपण बघतोय आज चौकार आलाय, हा दुसरा चौकार आला अमोलच्या बॅटमधून. अमोल खूप जबाबदारीने खेळतोय, एकाग्रतेने खेळतोय. त्याला माहिती आहे टार्गेट फार मोठं नाही. कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या तरी तो दाखवतोय आणि सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय. लेफ्ट आर्म वरती विकेट. ऑफ स्टंपवरती जाऊ दिलाय, वेल लेफ्ट. खूप जास्त बाहेर होता, पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा. थोडासा दबाव आलाय, स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न होता. झहीरभाई पटेल यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी या स्पर्धेची. आणि होय म्हटलं की नेहमीच झहीरभाई हा चेहरा आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. बैलगाडा शर्यतीमध्येही नेहमीच अग्रेसर असणारे, नेहमी चर्चेत राहणारे नाव. परवाच आमच्या आनंद तारेकर यांचा वाढदिवस होता. वादळ बैलाचे मालक, 8 वेळा हिंद केसरी झालेला बैल वादळ, त्याचे मालक पारगावचे आनंद तारेकर. आज राहुलभाई येणार होते, ते नाही येऊ शकल्यात. फुलटॉस उडवलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पार. येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती झालेले आहेत एकूण 23 धावा झाल्या आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. हे षटक प्रोडक्टिव्ह आपण बघतोय. मागच्या 2 ओव्हरमध्ये सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या होत्या, पण हे षटक पर्वणी ठरतंय भादवडसाठी. फुल टॉस थ्रू द कव्हर गॅपमध्ये खेळलेले आहेत. हा देखील गेला वेगाने सीमारेषे पार. आणि या षटकामध्ये आणखीन एक अप्रतिम चौकार. कामगिरीने विजय नाही मिळत, त्यासाठी सांघिक खेळ, प्रत्येकाची कमिटमेंट फार महत्वाची आहे. उंच गेलाय, बघूया लांब जाईल का. फिल्डर जज करताय, चेंडूच्या खाली आलेले आहेत. आज झालाय जेल ड्रॉप. आणि बघा
लांबी संधी चालून आली होती, विकेट इथे मिळाली असती. इन फॉर्म बॅटर मैदानावर तो खूप सुंदर पद्धतीने सेटल झालाय. त्या अमोलला जीवनदानाबरोबर 2 धावा. आज जीवनदान चांभारलीच्या रजत मुंडेला दिला होता. मुरबीने 3 वेळा जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानाचं कर्दन काळात रूपांतर करून त्याने आपल्या संघाला सामना जिंकून दिला. फुलटॉस यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणि फायनली आज झेल टिपला गेलाय फलंदाज अमोलच्या खेळीचा अंत. बहुत ही बेहतरीन संगीत था। तो इस बीच हमारे तलोजा के जैद खान, इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए 21,000 रुपये का डोनेशन पुरस्कृत किया है। जरा जोरदार तालियां हो दोस्तों। जैद खान तलोजा के हमारे, जिनकी ओर से इस टूर्नामेंट के लिए 21,000 का डोनेशन, उनका भी हम स्वागत करते हैं। तर 13 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा जिशान. स्ट्राईकला न्यू बॅटर मुकेश. हो, चांगला चेंडू होता, बॅकफुटवरती जाऊन हलक्या हाताने खेळतायत. सिली पॉईंटच्या दिशेने या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 30 धावफलकावरती. अजूनही 12 धावांची गरज आहे आणि 12 धावा करण्यासाठी आता चेंडू शिल्लक असतील 12. रन टू बॉल टू रन हे इक्वेशन बघायला मिळते. सामना एक बाजूने झुकलेला आहे. वेळ जास्त न दवडता लगेचच फिल्डिंग लावा RCC पेठ, कारण की आणखीन मॅचेस कव्हर करायचे आहेत. यानंतरची एक मॅच, त्यातून जो विजेता असेल तो या मॅचमधून जो विजेता असेल त्याच्याशी दुसऱ्या फेरीमध्ये खेळेल. हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व सन्माननीय प्रवीण शेठ पाटील खारगर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर खारघर शहराचे भारतीय जनता पार्टी युवा सरचिटणीस फुलाजी शेठ ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. थोड्या मैदानाकडे 12 चेंडूत 12ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतोय अरबाजला आणलेले आहे. ज्या अरबाजला आपण नेहमी पहिलं षटक फेकताना पाहिलेले, तो मात्र आता येतोय 4थं षटक घेऊन. चांगला चेंडू, वेग ही अरबाजची ओळख आहे आणि नेहमीच वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा अरबाज. नेहमीच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अरबाजचं प्रत्येकाने कौतुक केलेलं आहे. नेहमीच आपल्या बॉलिंगने RCC पेठ संघाला कित्येक सामने जिंकून देण्याचे पराक्रमही त्याने केलेले आहे. पहिलाच बॉल त्याचा आपण पाहतो या ठिकाणी डॉट आलेला आहे. अच्छा, आपण कॅच, थोडंसं कॅचसाठी अपील झालं होतं, पण अंपायरने या ठिकाणी व्ह्यू घेतलेला आहे. बॅटची एज होती, पण त्यांना हे कन्फर्म करायचं की आधी एज लागून बॉल जमिनीवरती बाउन्स झाला आहे की बाउन्स होऊन नंतर एज लागले. आता हे आपण चेक करणार आहोत. खरं तर आपल्याकडे स्निकोमीटर नाही, अल्ट्रा एज नाही आहे, पण आपण बघणार आहोत. या ठिकाणी बॉल लागल्यानंतर आधी लागलाय की टप्पा पडून नंतर लागलाय. नॉट आउट, नॉट आउट. तर अंपायर, थर्ड अंपायर विजय बालाजी सरांनी सांगितलं की नॉट आउट आहे. अंपायरचा रिव्ह्यू होता. खरं तर अशा प्रकारचा रिव्ह्यू टीमला नाही आहे. हा, आत्ताच बघा इथे आगमन होतंय RPIचे सन्माननीय अर्जित सिंग साहेब इथे उपस्थित होतात. त्याचबरोबर आमचे अमोल इंगोले साहेब, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष RPI. इंगोले साहेब, आपलं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर पनवेल तालुका अध्यक्ष RPIचे विजयभाई पवार यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर पवन वाघमारे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत.
त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होतात. सर्वांचं पुन्हा एकदा मी स्टार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आमचे सन्माननीय माजी नगरसेवक प्रवीण शेठ पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे फुलाजी शेठ ठाकूर मुरबी देखील उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि या दरम्यान आपण बघतायत पहिला चेंडू डॉट आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती अरबाजने फलंदाज मुकेशला दाखवलाय तंबूचा रस्ता. हा चौथा गडी बाद होतो मैदानावरती जयदुर्गा बादवड संघाचा. अजूनही धावांचा विचार केला तर अजूनही 12 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 12 धावा. इक्वेशन फलंदाज मुकेश बाद झालाय. फार मोठं टार्गेट नव्हतं 42 धावांचे, पण RCC पेठ मी मगाशीच म्हणालो की आपल्या बॉलिंगसाठी ओळखला जाणारा संघ सहजासहजी बादवड संघाला या धावा करू देणार नाहीये, संघर्ष करायला भाग पाडेल. पण बघूया या मॅचमध्ये हळूहळू रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न अरबाजची गोलंदाजी करते, कारण पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट 10-12. पेनल्टी तर 10 चेंडू 14. आता बघा पॅनल्टी या ठिकाणी खरं तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती, पण आता ती आठवण करून दिली आहे. तर आता 10-14 बादवड टीम टार्गेट लक्षात असू द्या, 2 ने वाढलेले, कारण तुम्ही ड्रेसिंगचा तर 10 चेंडू 14. ट्रॅक पॅन्टचा जो नियम आहे त्याचं उल्लंघन केलं होतं ड्रेसचा, त्यामुळे ओहो यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक सुंदर असा फटका. मधून 4 या ठिकाणी आलेले आहेत. आता 10ची गरज आहे आणि या 10 धावा करण्यासाठी आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9. 2 धावा जरूर वाढलेल्या आहेत, पण फारसा फरक पडणार नाही. एखादा मोठा फटका आणखीन आला तर मग जयदुर्गा बादवड संघ या मॅचमध्ये आपली पकड घट्ट करेल. पण बघूया अरबाज पुन्हा एकदा. हा चेंडू एज विकेट किपरने काय जबरदस्त चपळाई दाखवलेली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू लगेचच त्या ठिकाणी गॅदर केलाय आणि हा डॉट बॉल. 8 चेंडू 10 करायचे आहेत. हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत अरबाजचे. अरबाजला आपला अनुभव, आपली गुणवत्ता पणा लावावं लागेल. हे 2 चेंडू बघूया. आज सगळ्या मॅचेस चेसिंग करून जिंकल्यात आणि इथे जर डिपेंड झालं तर आजच्या दिवसातील पहिली टीम ठरू शकते. ओहो लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहेत आणि अगदी सहजतेने आज झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. यासारखी परिस्थिती आता इथे होते की काय प्रश्न आहे. धावा फार जास्त नव्हत्या, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे, क्षेत्ररक्षण झालंय, RCC फेट हे दाखवून देतात की हम सिर्फ रातों के कातिल नाही आहे. जर आम्ही ठरवला तर दिवसाही अशा पद्धतीनेच बॉलिंग करू शकतो. आणि या मैदानावरती बघा आता इक्वेशन 7 चेंडूत 10 करायच्यात. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंगचं उल्लंघन झालं आणि त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी ती लागली होती भादवडला आणि त्यामुळे टार्गेट आता बघा 7 चेंडूत विजयासाठी 10 धावांची गरज. न्यू बॅटर एंटर होते मैदानावरती. मिलिंद म्हात्रे 7व्या क्रमांकावरती. अरबाजचा या षटकातील अखेरचा चेंडू. अरबाजने या षटकात अप्रतिम बॉलिंग केलेली आहे. प्रभावशाली मारा राहिला आहे.
ओ बॅटची एज, नशिबाची साथ, वेग कधी कधी घातक ठरतो, अतिवेग. चेंडू बाहेर निघत होता, ऑफस्टम्पच्या फुलटोच होता, स्लाइस केलं. बॅटची एज, थर्ड मॅनची सीमारेषा ओलांडलेली आहे आणि या क्षणाला चौकार भादवडसाठी संजीवनीचं काम करेल. या चौकाराच्या मदतीने इक्वेशन आता मात्र येणारे 6 चेंडू आणि आता करायचे धावा, त्या म्हणजे 6. या चेंडूवरती हा चौकार जर नसता आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच अजून रंगवता आली असती. पण बघूया 6 बॉलमध्ये 6 धावा डिपेंड होणार का, या मैदानावरती हा प्रश्न आहे. प्रवीण दुगाडे सरांचा मोबाईल मिळाला आणि नक्की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही ओसंडून वाहताना पाहिला. फार चिंतेमध्ये होते. आता मोबाईल मिळाला पण सिम कार्ड नाहीये. हॅलो. सिम कार्ड. तर ह्याचबरोबर आमचे सन्माननीय गुलजार शेठ पटेल साहेबांचं इथे आगमन होतंय. स्टार क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर, नेहमीच त्यांचा आधार या स्टार क्रिकेट संघाला राहिलेला आहे. सन्माननीय गुलजार शेठ साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. होया मैदानाकडे 6 चेंडू 6 करायचे आहेत आणि अखेरचं षटक घेऊन येतोय बंटी. बघूया बंटी या मैदानावरती धोक्याची घंटी वाजवतोय का. जय दुर्गा भादवड संघासाठी 5 गडी गमावलेले आहेत मैदानावरती. मिलिंद म्हात्रे आणि त्याचबरोबर तुषार जोशी, ज्याला फारशी स्ट्राईक मिळाली नाहीये, केवळ 1 धावसंख्येवरती खेळतोय. बंटी जोशीकडे ती क्षमता आहे, तो अनुभव आहे, अशा कित्येक संकटांना त्याने तोंड दिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भादवड संघाचा तुषार, मिलिंद यांनी अशा सिच्युएशन हँडल केलेल्या आहेत. फार मोठा टार्गेट नव्हता पण 6 बॉल 6 असं इक्वेशन अखेर येऊन ठेपलेलं आहे. पण या मैदानावरती बंटीला एक एक चेंडू मोजून मापून टाकावं लागेल. ओव्हर द विकेट बंटी. पहिलाच बॉल हवे, जेलची शक्यता आहे आणि हा जेल स्वीकारलाय. पहिल्या चेंडूवरती हा मोठा धक्का जय दुर्गा भादवड संघाला. सहावा गडी बाद झाला मैदानावरती. निम्मा संघ गारज झाला. मॅच मधला सस्पेन्स काही संपत नाही अजूनही. मागच्या मॅचेस आपण बघितल्या, ज्या 5 सामने झाले, 4 सामने त्यामध्ये आपण पाहिलं की धावसंख्येचा पाठलाग करूनच सगळे संघ जिंकलेले आहेत. पण या मैदानावरती तो इतिहास या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे RCC पेठचा. चला जरा फास्ट घ्या, अजून 2 सामने आहेत. तोशिफ पटेल, थोडा टेन्शन आता आपला वाढलाय, कारण वेळेचा अभाव. सकाळी गेलेला वेल आता मात्र तो भरून काढता येत नाहीये. तर खेळाडूंना विनंती आहे, आदिल बादशाह थोडेसे टेन्शन में. तर चेंडू आता शिल्लक आहेत 5 करायचे धावा. 6 न्यू बॅटर मैदानावरती. क्रिश आलेला आहे यावेळेस मात्र 8व्या क्रमांकावरती बंटी. ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस मात्र शफल घ्यायचा प्रयत्न स्टँडच्या अगदी जळून गेला. आणि आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू दबाव वाढवेल भादवड टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल RCC पेठला. 4 चेंडू 6 ची गरज. मॅच मधला रोमांच वाढलाय, मॅच मधला थरार वाढलाय. बंटी पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या संपर्कात नाही आला व्यवस्थित. आणखीन एक डॉट बॉल. हा सामना होता कुठे आणि आला कुठे. टार्गेट 42 धावांचं होतं, पण या टार्गेटला 82 धावांसारखं बनवलं RCC पेठच्या या गोलंदाजीच्या तोफखान्याने. बंटी जोशीने इथे मात्र आशा पल्लवित केल्या आहेत. विजयाची आस दाखवलेली आहे पेठकरांना. 3 चेंडू 6 ची गरज. बंटी पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा 30 यार्डच्या सर्कल मध्ये. केवळ 1 धाव आणि आता मात्र येणारे चेंडू 2 आणि करायच्या धावा 5. 2 चेंडू 5. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
RCC पेठने दाखवून दिले की 41 धावा जरी धावफलकावरती असल्या तरी आमच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे. आम्ही या मॅचला जिंकू शकतो. पण या मॅच मध्ये आता बघूया काय घडतंय. स्ट्राईकला आला बॅटर तुषार, मिलिंद म्हात्रे. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि 5 धावांची गरज. बंडी ओव्हर दी विकेट. ऑल आउट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव घेणार का? थ्रो तर थोडासा वाईड होता आणि या 2 धावा. आता चेंडू 1 आणि धावा करायच्या 3. कंपल्सरी 3 कराव्या लागतील. डोक्याला ताप देणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. हृदयाचा रथ आहे तयार. त्यावर कोण होणार स्वार? कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार? 2 धावांची पॅनल्टी. आता त्याची आठवण होत असेल भादवड टीमला, पण झालं गेलं विसरावं लागेल. एका चेंडू 3 कराव्या लागतील. 3 धावा धावून होणार की चौकार मारणार की षटकार? पण 2 केल्या तर सामना हातातून निसटेल. बंटी जोशीने या मैदानावरती काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. बंटीची बॉलिंग आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये. बंटीचं कार्य अजूनही बाकी आहे. 1 चेंडू त्याला रोखायचे आहेत. 3 धावा. चला लगेचच मॅच सुरू करा. रेकॉर्ड होईल का? आजच्या दिवसामध्ये सगळ्या मॅचेस चेस करून जिंकण्यात आलेल्या आहेत. 72 धावा चेस झाल्यात, पण 42 डोई जड झालेल्या आहेत. 1 बॉल 3. उडावला गेला आणि सीमा पार. यालाच तर म्हणतात क्रिकेट मित्रांनो. ज्या बंडीने 5 चेंडू अप्रतिम हाताळले, अखेरच्या बॉल वरती आलाय चौकार आणि जयदुर्गा भादवड संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम भादवड. हार्ड लक. पण ज्या पद्धतीने पेठ लढला, खरोखर कौतुक करावं लागेल पेठ संघाचं. इन्व्हेस्टमेंट कमी होती, पण जिगर बाज वृत्ती बघा या पेठ संघाची. यस, धन्यवाद विनोद सर. तर आपण सन्मानाकडे बोलतोय. बरेच मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती याचा आनंद घेतात. तर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, स्थायी समिती माजी सभापती आदरणीय प्रवीण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय फुलाजी शेठ ठाकूर यांना देखील विनंती करेन की आपण देखील या. वेलकम प्रवीण शेठ. तर आपण स्टार ट्रॉफी पाहतोय. स्टार क्रिकेट संघ उभे आयोजित स्टार ट्रॉफी. या ट्रॉफीमध्ये आलेले सर्व सन्माननीय पाहुणे, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय.